आई आपल्याला ना आता दुप्पट फायदा व्हायला लागलाय. काय सांगी राहिला? मला ना आता बिझनेस वाढवायचा आहे. मला ना आता गैर कॉन्फिडन्स आलाय आई. माय व ही तर गैरी चांगली गोष्ट आहे बेटा. मला काय वाटतं माया, आता आपलं दुकान छोटं आहे ना, मग ते मोठं कसं होईल याचा विचार करायला पाहिजे तू आता. हो आई, आता मी तोच विचार करीन. हा तू चहा पी, थंडावी जाईल. मी उघडते दरवाजा. आई दादा कुठे? हा तू पैसे का घेतलेस? पैसे? कोणते पैसे? कोणते पैसे म्हणजे? बोल्या. ए, तुला चांगला माहिती तू दौलत सोनावणेकडून पैसे घेतलेस. म्हण्या तू काय बोलतोय कळतंय का तुले? मला कळतं मी काय बोलतोय. तू पैसे का घेतलेस ते सांग. म्हण्या तू माझ्यावर काही बी आरोप लावतोय. दादा अजून वेळ आहे. खरं खरं सांग तू त्याच्याकडून पैसे का घेतलेस? घेतले रे मी ना पैसे. काय करशील? हा? काय करतोय तू हे? हा समजत नाही तुले? मग तू त्याला समजव आधी. बया, अरे लहान भाऊ येतो, तू असा कसा वागू शकतो? दादा म्हण्या काय करी राहिलाय तू? म्हण्या काय सारखे पैसे 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 म्हण्या लागतंय. म्हण्या बिझनेस साठी पैसे घेतले ते पण बुडवले. अरे का घर पण नाही करायला पाहिजे. म्हणे काय करी राहिला? म्हण्या लाज नाही वाटत का? मोठा भाऊ येतो तू. अगं लाज वाटते याला भाऊ म्हणून घ्यायची. याने आज जे केलंय ना त्याच्यामुळे वल्लरीची किती बदनामी होईल याची कल्पना नाही तुम्हाला. याला तर काय करताय तुम्ही? सोडा ते. बोलू हो, मोठ्या भावाला कोणीचं पट्ट्याने मारतं का? काय चाललंय तुमचं? का मारताय तुम्ही त्यांना? अगं तुला नाही माहित त्याने काय केलंय. काय केलंय त्यांनी? सांगा ना, काय केलंय? काय केलंय एवढं? जरी काय केलं असेल तरी असं मारणं अमानुष आहे. अमानुष चांगला चापकाने फोडून काढला पाहिजे त्याला. काय झालंय? का मारताय तुम्ही त्यांना असं? सांगा ना, काय केलंय असं? अगं त्याने पैसे दादाने दौलत सोनावणेकडून पैसे घेतले हे जर का वल्लरीला कळलं तर वल्लरी ताबडतोब त्यांना भेटायला जाईल. नाही नाही, हे असं होता कामा नये. काय? बोला ना, काय झालंय? का मारताय तुम्ही त्यांना असं? अहो, दादा दादा, मी तुमची माफी मागते. ह्यांच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते. खरंच सॉरी. सासूबाई प्लीज तुम्ही यांची काळजी घ्या. ह्याला प्लीज पाणी द्या. मी यांच्याशी बोलून येते. थांब. काही नकोय मला पाणी. आता बस झालं. आता मी त्या मनोजले धडा शिकवीनच. आणि आता मी विसरी जाईन की तो माझा भाऊ आहे. मया 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 अरे शांत हो बेटा. काय बोली राहिला तू? रागाच्या भरात असं काय बाई बोलू नको. लहान भाऊ आहे बेटा तो. तू शांत हो. शांत हो. हे सगळं काय आहे? तुम्ही आज तुमच्या मोठ्या भावावर हात उचलला. वलू सोडतो विषय. विषय सोड म्हणजे? काय चाललंय तुमचं? त्या दिवशी बाळाचा विषय काढल्यावर तेव्हा सुद्धा तुम्ही चिडलात. तुम्हाला कळतंय का तुमच्यामध्ये किती ड्रास्टिक चेंजेस झालेत ते? का वागताय तुम्ही असं? मला तुमच्या वागण्यामागचा अर्थच कळत नाही आता. मला प्लीज खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? हे काय? हे काय काय झालं इथे? तुम्हाला काय झालं? काय 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 झालं? त्या मनोजने हात उचललाय मायावर. पट्ट्याने मारलाय मले. काय? सासूबाई तुम्ही काय नाही बोलले त्यांना? नाही माय पुष्पा, मी खूप बोलली. मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबतच नव्हता. असा कसा नाही थांबला? जेवढी हिंमत तुम्ही चला. तुम्ही चला. चला आज नाही ऐकत नाही. पुष्पा कोणी काय मध्ये बोलायचं नाही. चला पुष्पा चला तुम्ही. मी ऐकत नसते कोणाला. पुष्पा मी काय म्हणते? काय झालंय सांगा ना.
असं काय घडलं की तुम्ही आज तुमच्या मोठ्या भावावर हात उचललात? लहान मोठ्याचा विचार न करता आज तुम्ही तुमच्या भावावर हात उचललात? हो, काय चाललंय तुमचं? बोला काहीतरी, का शांत उभे आहात? अगं तो तिकडे आला होता माझ्या ऑफिसमध्ये. मग हो, मग माझ्या ड्रॉवरमध्ये थोडी कॅश होती, ती उचलली त्याने. काय खोट आहे भाऊजी, साफ खोट आहे. इकडे या आधी. काय बोलताय तुम्ही? हे तुमच्या ऑफिस मध्ये येणं शक्यच नाहीये. पल्लरी, आज दिवसभर हे घरातून बाहेर पडलेले नाहीयेत. दिवसभर घरातच होते. भाऊजी, तुम्ही यांच्यावरती पैसे चोरल्याचा खोटा आरोप लावताय. मिनी, काय बोलताय तुम्ही? पल्लरी, मी खरं तेच बोलते. हे बघ तू, हा भाऊजींच्या ऑफिस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना? हा, त्याचं फुटेज चेक करूया ना आपण. अरे बापरे, वल्लरीने जर खरंच सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर तिला कळून जाईल की मी दौलत सोनावणे आणि त्यांच्या सुनेला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. नाही नाही, असं करून चालणार नाही. काय भाऊजी, करायचं का खरं खोटं? हा, नाही व, काय खरं आणि काय खोटं? भावा भावांची भांडणं ही तुम्ही बायकांनी त्याच्यात पडू नका. सोडा, हा विषय बंद करा आता. सासूबाई, भावा भावातली भांडणं ही अशी, हा, जनावरासारखी? काय बोलताय? नाही, मान्य आहे मला, या घरामध्ये ना आम्ही आश्रित होतो, मान्य आहे. पण म्हणून माझ्या नवऱ्याला जनावरासारखी मारहाण होत असताना मी गप्प बसू? अरे बहिणी, मी तुमची माफी मागते. खरंच सॉरी. दादा सॉरी. यांच्याकडनं ही चूक पुन्हा होणार नाही. मी शब्द देते तुम्हाला. प्लीज माफ करा ना एकदा. पल्लरी, तुझ्याकडे बघून गप्प बसते मी. खरंच, नाही तर माझ्याकडे बोलायला सांगायला भरपूर काही आहे. सर, मी तोंड उघडलं ना तर सगळ्यांची बोलती बंद होईल. चला हो तुम्ही, चला. पुष्पा, पुष्पा ऐक ना. रागाच्या भरात तेजाला खूपच बोलून गेले मी. तिला खूप वाईट वाटलं असेल ना. काय ग, कसला विचार सुरू आहे? झालं का तुमचं गणपतीचं नियोजन करून? प्रेरणा, डोळ्यात पाणी काय आहे? अजित, आज रागाच्या भरात खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. म्हणजे आता तूच सांग, काय निवडलं पाहिजे आपण, मैत्री की प्रेम? हे बघ प्रेरणा, प्रेम आणि मैत्री या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कठीण प्रसंगात आपल्यासोबत कोण उभं आहे त्यावरून प्रेम निवडायचं की मैत्री हे ठरतं. भविष्यात जर तेज आणि हर्षितच्या नात्यावर मिठूने काही प्रश्नचिन्ह उभं केलं तर तेजाने हर्षित म्हणजे आपलं प्रेमच निवडायला हवं ना.
असं कसं? मग तेजाच्या आणि मिठूच्या मैत्रीला काहीच महत्व नाही? आहे ना, मिठू त्याच्यासाठी तितकीच महत्वाची असणार आहे. पण जर मिठूमुळे तेजा आणि हर्षितचं नातं डिस्टर्ब होणार असेल तर तेजा तिचंच नातं जपणार ना. कदाचित म्हणूनच तेजा तिच्याशी काही कॉन्टॅक्ट ठेवत नसेल. आणि मला वाटतं हेच योग्य आहे. मला नाही पटत हे. नाही, आपण परस्पर का ठरवतोय सगळ्या गोष्टी? त्या दोघांच्या नात्याबद्दल मिठूला काय वाटतं हे तिने सांगितलं पाहिजे ना. पण त्यासाठी ती कुठे आहे, ती कशी आहे हे आपल्याला नको का कळायला अजित? मला खूप काळजी वाटते तिची. मी आधी पण तिच्या बाबांना बऱ्याच वेळा फोन ट्राय केलाय. कधी कधी त्यांचा फोन बंद असतो किंवा चालू असला फोन तरी ते उचलत नाहीत. मी पुन्हा एकदा ट्राय करून बघू का त्यांचा फोन? हां, मला खूप काळजी वाटते मिठूची. कर कॉल. काय ग, काय झालं? परत स्विच ऑफ आहे फोन. अगं 2 वर्ष झाली, नंबर बदलला असेल. इतक्या इझिली कसं काय बोलू शकतोस तू अजित? तुला दिसत नाहीये का मला मिठूची काळजी वाटतीये? ती कुठल्या संकटात अडकली नसेल ना? ती आम्हाला कोणालाच का कॉन्टॅक्ट करत नाहीये? कुठे असेल ती? शांत हो, सापडेल मिठू. डोंट वरी. हे बघ, मी तुला शब्द देतो, मी स्वतः वेळ काढून तिला शोधण्याचा प्रयत्न करेन. तू टेन्शन नको घेऊस. अगं रिलॅक्स. हळू. दुखतंय ना? खूप दुखत. खरंच हो, मला बघवत नाही हो तुमच्याकडे. खरंच म्हणतात ना, गरीबाला वाली नसतो, तेच खरंय.